न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। 2 ऑक्टोबर रोजी जन्मदिन निमित्ताने हजरत सय्यद शाह गाझी रहमतुल्ला यांच्या दर्गेवर सामूहिक दुआ प्रार्थना महाप्रसाद करून नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आरिफभाई शेख यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन खोपोली शिरफाटा येथील त्यांच्या कार्यालयात त्यांच्या मित्रपरिवाराने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीत शेकडो केक कापून साजरा केला। यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मंडळींनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। त्यांची लोकप्रियता पाहता स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात त्यांच्या कार्यालया ठिकाणी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। अशा दानशूर संवेदनशील मनाच्या व्यक्तिमत्व असामान्य लोकनेतृत्वास न्यूज केंद्र व्यवस्थापनाच्या वतीने जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आमचे मित्र आरिफभाई शेख हे ते मित्र नसून एक तर या शिरफाटा खोपोलीवरील एक कर्तव्यदक्ष नेतृत्व, ज्याला कुठलाही काम सांगा ते तत्काळ करणारं म्हणजे आमचे आरिफभाई। ते नुसते वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नसून तर कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तर त्याचं काम आरिफभाई मात्र तत्काळ करतात। आणि अशा ह्या हारुनरी नेतृत्वाला आज शुभेच्छा देताना आनंद होतोय की या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा दिल्या। आमच्या अनेक खोपोलीकर या मतदारसंघातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आरिफभाई सारखं नेतृत्व आज राष्ट्रीय पातळीवरती काम करते, अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, चांगलं त्यांनी काम करावं, याच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून। आणि आरिफभाई सारखा एक नेतृत्व एक ह्या जडणघडणीमध्ये, या राजकारणात, समाजकारणामध्ये असावा आणि त्यांच्याकडून चांगली कामं व्हावीत। आणि अशा माणसांची या शहराला, तालुक्याला आणि मतदारसंघाला गरज आहे। आणि आरिफभाईंचं नेतृत्व नक्कीच तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण त्यांना बुडाबाई म्हणून मानतात। या आम्ही त्यांना नेहमी आरिफभाई म्हणण्याच्या बुडाबाई म्हणतो। हे त्यांचे एक टोपण नाव त्यांना दिलं आम्ही। आणि आरिफभाई हे खरंच सर्व सामान्य एक नेतृत्व आहे। छोट्याशा कुटुंबामधून येऊन त्यांनी त्यांचे मोठे बंधू आज आमच्याबरोबर पालिकेमध्ये त्यांनी कर्मचारी म्हणून अतिशय चांगलं काम केलं। ते रिटायर झाले, परंतु हे भावाला साथ म्हणून ते त्यांचा पूर्ण व्यवसाय या ठिकाणी सांभाळतात। आणि आरिफभाई मात्र समाजाची सेवा, राजकारणामध्ये असेल, समाजामध्ये असेल, त्यांचं असणारे काम हे नक्कीच उल्लेखनीय आहे। म्हणून आरिफभाईंसारखं हे नेतृत्व ह्या समाजामध्ये काम करायला आमच्याबरोबर आवडेल म्हणून या ठिकाणी त्यांना आम्ही सर्वांनीच येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सकल माडा समाजाच्या वतीने आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आरिफभाई शेख यांनी आमचे 25 वर्षाचे संबंध आहेत। आरिफभाई वेळोवेळी सामाजिक कार्य करत असतात। त्यांनी आता नुकतीच एक सनशाईन इंटरनॅशनल स्कूल म्हणून एक शाळा उघडलेली आहे की जेणेकरून गरीब आणि आसपासच्या अशिक्षित लोकांच्या मुलांना त्यात योग्य शिक्षण मिळालं पाहिजे। सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्या माध्यमातून मुलांना भविष्यात कणखर होतकरू सुशिक्षित बनवायचं काम ते करत आहेत। विविध प्रकारचे उपक्रम ते राबवत आहेत। वाहतूकदार असू दे, गाडी मालक असू दे, गाडी चालक असू दे, त्यांच्यासाठी वेळोवेळी विविध प्रसंगी त्यांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवलेले आहेत आणि राबवत आहेत।
ह्या 2 ऑक्टोबरच्या दिवशी आम्ही सर्व मित्रमंडळींनी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अविष्य चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.